हॅलो, बॅक टू नावनी क्रिकेट मित्र. आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. बिन द टॉस अँड फर्स्ट इलेक्ट्रिक फील्ड पास्ट. कोलशा संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम शतक स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेले चिनार माता पिंपळनेर या संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी. कोण कोण बॅट्समन कोण? कुणाल आणि नयन. पहिला चेंडू ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला जातोय. आउटफील्ड चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय. दुसऱ्या देवण्यात थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल होतोय. 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याने कुणाला आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करता संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 2. बॉलर्स नेम विशाल. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. संघाच्या वतीनं गोलंदाजीवर सांभाळतो विशाल. लेफ्ट हँडरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते कुणाल याला. कुणालीच्या बॅटमध्ये आपण पहिल्या चेंडूवर 2 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. अतिशय चांगला चेंडू आपण पडल्यामध्ये थोडासा टर्न झाला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. फलंदाज कुणाल याला. व्हॅरिएशन अतिशय उत्तम पाहिलं होतं चेंडूमध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विशाल याच्या माध्यमातून. या ठिकाणी थोडासा मिस टाइम फटका फसतोय. आपल्या फाळतोडी चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. सॉफ्ट डिसमिसल. सोपा झेल कलेक्ट केला जातोय आणि पहिला फलंदाज कुणाल याची किळी मात्र संपुष्टात. कुणाल याला आता मैदान सोडावं लागतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली. लाईनअप करू शकला. चेंडूची लाईन रीड करू शकला होता फलंदाज नयन. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 1/5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. अतिशय चांगला चेंडू. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. चेंडूची लाईन पुन्हा एकदा रीड करता आली म्हणजे लाईनअप करू शकला. मिडल बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. एका चांगल्या षटक घातल्यानं आपण विशाल याला पाहिलं. संघटनाला विश्वासाने विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी विशाल याच्या माध्यमातून पाहिली आणि पहिल्या षटकाचा विचार केला निश्चित थोडंसं बॅकफूट आपण पाहिलं. चिनार माता पिंपळनेर संघ. एक फलंदाज बाद पाहिला आपण कुणाल याला आणि संघ धावसंख्येने फक्त आणि फक्त 5. कुणाल याला आणि संघ धावसंख्येने फक्त आणि फक्त 5. परिपूर्ण पहिल्या षटकानंतर चिनार माता पिंपळनेर संघ बॅकफूट आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा. कोलशा संघाचा संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज नेम जितू. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. संघाच्या पण दुसऱ्या षटकातून गोलंदाज जितू. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. हलक्यात पालूनचा रणम घेतो. पंचांना क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मारा. फुललेनचा चेंडू वन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंच मनोज भोईर यांच्याकडे वाईटचा इशारा येतोय. एक धावेचा निर्वाळ. एक धावेने संघ धावसंख्या. एक धावेने पुढे संघ धावसंख्या होते ती 6. वारंवार थोडी चुका आपण पाहतोय. स्क्वेअर मारा आपण पाहतोय जितू याच्या गोलंदाजीमधून. पहिला चेंडू लेग त्यांना सोडून जाणार. दुसरा चेंडू आपण सोडून जाणार. पहिला पाणी इलाज अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जितू. हलक्याच पानांचा रन घेतो. पंचांना क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो नयन. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडूला सुंदरसा स्टीअर केले. चेंडू थर्डमॅनला जातोय. शत्रुच्या चेंडूचा पाठलाग करतोय. मात्र जोपर्यंत चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो, फेक केली जाते, तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने चिनार माता पिंपळनेर हा संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. यानंतर जो सामना असेल पिंप्लास 11 म्हणजे विजेता संघ आहे आणि चालू सामन्यातील विजेता संघ.
मात्र दोन्ही संघांना सूचित केलं जातं हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल. अंधाराच्या अंधार चेंडू खेळून काढला तो फटका फसतोय. वाईट ऑफ लॉंग ऑफ सेम त्यांना तर क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असा चेंडूला कलेक्ट करतो आणि महत्वाचा फलंदाज नयन याची कळी मात्र संपुष्टात. नयन याला आता मात्र मैदान सोडावं लागतं. विकेट क्रमांक दुसरा आपण पाहतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सागर जातोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे असला क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अचूक असा चेंडूला कलेक्ट करतो. वेल जज कॅच, उत्तम झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज नाही येण्याची केळी संपुष्टात. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय सागर. संघात धावसंख्या अजूनही स्थिर आहे, 9 आहे ना. धावसंख्या ती 9. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर चिनार माता पिंपळनेर संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. थोडासा दिशा चेंडू बेर मारा आपण पाहिला होता. बलून पद्धतीचा निश्चित हाताळला होता. मला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला, त्याचं कारण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा वाक्या बाहेरचा चेंडू होता. लेग स्टँडला सोडून जाणार चेंडू आपण पाहिलात. अवांतर धावणे संघाची धावसंख्या एक दुहेरीमध्ये प्रवेश करते 10. या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम फटका. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते ती 11. 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या ती 11. 2 बाद 11. अतिशय सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडूची आपण फेक पाहिली होती. पडल्यानंतर थोडासा तण झाला होता आणि चकित झाला होता फलंदाज. आतापर्यंत नयनीच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 चेंडू आपण डॉट पाहतोय. वारंवार नयनीच्या बॅटमधून चुका पाहायला मिळतात. चेंडूची लाईन रीड करता येत नाहीये. चौथा चेंडू डॉट होतोय. जर असे उखाल तर मला वाटलं पुढच्या मॅचला मुकाल. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम फटका. निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर नयन याला मिळते फक्त आणि फक्त, मला वाटतं पंच लेग बाईटचा इशारा करतात. धावसंख्या होती ती 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय. चिनार माता पिंपळनेर संघ 2 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 12. येणारे 12 चेंडू असतील आणि बघू येणाऱ्या 12 चेंडू मधून हा संघ अजूनपर्यंत कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. गोलंदाजी धुरा सांभाळतोय कोळशे संघाच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकात आला तो गोलंदाज गणेश. पाणी द्या जरा. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. गोलंदाजीची धुरा सांभाळतो गणेश. स्ट्राईक रोडे करतोय सागर. नाही आता मात्र थोडासा ऑन साइड घेण्याचा प्रयत्न. निश्चित आपण पहिला चेंडू डीपला जातो. आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. फेक निश्चित थोडीशी रॉंगिन. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय एसटी रिक्षाकडनं. चेंडूला उत्तमरित्या गॅदर केलं जातं. मिळेल फक्त 1 धाव. नयन याला आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. 6 चेंडू आतापर्यंत खेळून 6व्या चेंडूवर मला वाटतं कुठेतरी धाव घेतली जाते याच्या बॅटमधून. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फुल्यांचा चेंडू निश्चितच सुंदर असा हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं होतं. चेंडू शॉट एक्स्ट्रा डीप कव्हरला पाहिला होता. चांगली क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 14. गणेश आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहिला. वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर खाली जातोय आणि चकित होता फलंदाज. 1 निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. निश्चित फलंदाज थोडासा स्टेपवर पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये आपण हलकासा स्पर्श पाहिला. कॉट बियन स्वरूपाने फलंदाज बाद होतोय नयन.
संघटनाकडे विश्वास, त्या विश्वासाला निश्चित पात्र ठरला नाही, कारण की आतापर्यंत 8 चेंडूमधून फक्त आणि फक्त एक धाव नयनच्या बॅटमध्ये आपण पाहिली. संघाला परिपूर्ण बॅकफुटवर ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. नेक्स्ट न्यू बॅट्समन हर्ष जातोय, एक युवा खेळाडू आहे हर्ष. आणि निश्चितच संघामध्ये कमबॅक करायचं तर या ठिकाणी मात्र आता पलटवार करावं लागेल चिनार माता पिंपणेर संघाला, कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर आता संघाच्या धावसंख्या ते फक्त आणि फक्त 14 आहेत. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. न्यू बॅट्समन हर्ष याला अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रत्यक्षिक तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत केलेले आहे. चेंडूला सुंदर अंडरीचा फटका आपण पाहतो, चेंडू शॉर्ट लिमिटॉनला येतोय, आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी कलेक्ट करतोय, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने संघात धावसंख्या 15, 15 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने धावसंख्या फक्त आणि फक्त 15. येणारे चेंडू 6 असतील आणि बघू येणाऱ्या चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. 4 नाही नाही 4 आहे, नाही नाही, अरे 3 सेकंडची आहे. नाही नाही नाही, सेकंड राऊंड 3चा आहे. दादांचं सरकार बनते तर बघ लगेच. सरकार बनायला लागले तर लगेच. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 15%. आपण विचार केला 5 धावांची सरासरी आहे सध्या तरी. या लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय, मात्र येणारे 6 चेंडू असतील. वेलकम भावेश. गोलंदाज नयन येतोय, रॅटम ओरचा मारा आणि थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू होता ऑन साइड घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू शॉट फाईनला जातोय, मात्र आउट फील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या 17. मॅच कोणी नयन कुठे गेला? ती लगेच चालेल. यानंतर असणारा सामना विजेता संघ आणि पिंपलास 11. मात्र तो सामना फक्त आणि 3 षटकांचा असेल. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलं, बघूया चेंडू कुठं. एक जबरदस्त ॲपर्स, अतिशय उत्तम झेल घेण्याचा जबरदस्त प्रयत्न आपण पाहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव घेतलेली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठ आपण निश्चित पाहिली होती. नयन रॅटम ओरचा मार. या ठिकाणी चेंडूला जम्पिंग स्ट्रोकच्या पद्धतीने खेळून काढलं होतं. चेंडू ऑनसाइडला येतोय. एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केला जाता. फेक उत्तम होती, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी किनार माता पिंपळनेर संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. पहिल्या सामन्यामध्ये आपण सूर्य संघाला पाहिलं होतं, फक्त 30 धावा केली होती आणि पिंपळस संघानं सिकस दिली होती सूर्य संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नयन. पुलचा फटका निश्चित पाहतो. चेंडू पुन्हा एकदा डीप विकेटला जातो. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. 21 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. नयन अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक रोटेट करतोय हर्ष.
फुल्लेंचा चेंडू ऑन साइड करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपला जातोय. डीप कव्हर मधून आपण पाहिलं क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 22. सामन्यामध्ये जर आव्हान द्यायचं असेल तर निश्चितच एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. आपण मोठ्या पटक्यांची आवश्यकता मात्र कुठेतरी वेळ निघून गेलेली आहे. कारण की मला वाटतं जवळजवळ शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू शेष असावा. नयन याचा क्रॉस द लाईन, थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधेरी में तीन चलाने की माफी. आपण पाहिलं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तर धावसंख्येने फक्त आणि फक्त 21 आणि विजयाचं एक मापक लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 22 धावांचं. पिंपलास 11 आपण सज्ज राहायचं आहे, कारण चालू सामन्याचा विजेता संघ लगेचच पिंपलास 11 संघाशी झुंज देणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये. बात केली विना तर सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. जिंकण्यासाठी फक्त 23 धावसंख्येचं माफक लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज सागर आले राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल भरपूर चांगल्या लेंथ वरती आपल्याला पाहायला मिळाला. फ्लाइट देण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील त्या ठिकाणी मिळाली आहे. अशाच प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील तर मात्र समोरच्या संघावरती दडपण इथं बनून राहू शकतं. यावेळेचा बॉल इथे लाईन पाहावी लागेल. थोडीशी चुकीची लाईन आहे. ऑफ कटर जरूर बॉल होता, परंतु पिचिंग एक्झॅक्टली मिडल स्टंप वरती झाला आणि बाहेरच्या दिशेने निघाला. एक अवांतरच्या मदतीने आता ते अकाउंट ओपन केलंय. अगदी शेवटचा अंतिम दिवस, कोणता संघ चॅम्पियन बनणार आहे निश्चितच आजच्या दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे. यावेळेचा बॉल सुरेख चेंडू, क्विकर वन, फास्टर वन टाकण्याचा प्रयत्न. चांगलं मिश्रण आहे गोलंदाज सागरकडे. सागर आणि जितू ही जोडबोली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठे ते धावा थोड्याशा कमी आहेत, कारण 4 षटकं आणि 23 धावा. जरूर बॉल पेक्षा धावा कमीच आहेत, परंतु याही धावांवरती संघर्ष केला जाऊ शकतो, कारण क्रिकेट
चा खेळ असा आहे की कोणतीच धावसंख्या या खेळामध्ये इझी नसते. एक हलक्या हाताने टर्न केलेला बॉल सागरच्या बॅट मधनं एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. पहिली धाव त्याच्या बॅट मधून येते. धावसंख्या 2 वरती. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे. अगदी त्या बॉलची वाट पाहिली आणि वाट लावली आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकारासाठी. गुड शॉट. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी लॉंग ऑन ला. एक्झॅक्टली काय घडलंय? झेल झाली आहे का? कारण येस थोडासा हाफ वॉली थोडासा पुढे पडला बॉल हातापेक्षा. चांगला प्रयत्न नयनचा लॉंग ऑनला. अशा झेल कठीण असतात. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. 9 धावसंख्येवर सागरचा पुढचा बॉल. क्विकर वन टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर होता. फुटवर्क दिसलं नाही फलंदाज सागरचं. एकच धाव. धावसंख्या 1 धावेच्या मदतीनं 10 या धावसंख्येवरती पहिले षटक इथे समाप्त झाले. नवीन फलंदाज ओमकार आलाय 3ऱ्या क्रमांकावर. 23 धावसंख्येचं माफक लक्ष. यावेळी मात्र चांगला फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. अजून एक विकेटची शक्यता. 1 मोर. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी. एकविरा मानकोली काल अक्षरशः दीपेश मालीनं षटकारांची आतषबाजी दाखवली या मैदानावरती. मात्र आज कोणता संघ निश्चितच या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व स्थान कायम करणार आहे. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. धावा देखील चांगल्या मिळतील आणि मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करून जातोय. अजून एक षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं यावेळी अधिक वेग काढण्याचा प्रयत्न उचली देण्याचा प्रयत्न केलाय. एक्झॅक्टली काय घडलंय? हिट विकेट. फलंदाज
निश्चितच ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो गेले आज तिसरा दिवस या स्पर्धेचा की कधी एकदाची रिमझिम इथे सुरुवात होते ना त्या रिमझिम पावसाची सुरुवात आता मात्र इथे झालेली आहे. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक आलाय. निश्चित आता गोलंदाज कुठेतरी या गोष्टीचा फायदा उचलतील का. बॉल आता इथनं थोडस स्कीट होणार आहे. ज्या ज्यावेळी बॉल ओले होतात ज्या ज्यावेळी विकेट ओली होते त्या त्यावेळी मात्र बॅट्समनला थोडासा प्रॉब्लेम हा होतच असतो. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती इथे लागल्या. 6 धावा दूर आहे विजयापासनं. षटक समाप्त होते दुसरं. अतिशय चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केल्या गोलंदाजाने. आता शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. बारा चेंडू 6 धावेची गरज. राऊंड विकेट गोलंदाज यावेळी थोडीशी लाईन चुकीची आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा अवांतर आता जोडली जाईल. अजून एक धाव कमी केली जाते आता टोटल मधनं कारण 5 धावा फक्त आता दूर राहिलेत विजयापासून. यावेळेचा बॉल अलंग कार्पेट हलक्या फक्त टर्न केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. हळूहळू आता विजयाचा सुगंध जरूर दरबळताना दिसतोय. यावेळी स्विंग करण्याचा प्रयत्न डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क दिसत नाहीये निश्चितच. आणि ज्या ज्यावेळी पाऊस हा बरसत राहील त्या त्यावेळी लो स्कोरिंग असला तरी देखील सामने हे भरपूर चांगले होतील. परंतु या इथे मात्र काय घडलंय झेल ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी अगदी सीमेरेषे लगत. एकदा पुन्हा एकदा जोडली जाईल. अगोदरच तुमच्याकडे धाबा भरपूर कमी आहेत वाचवण्यासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही झेल ड्रॉप कराल मिसफिल्डिंग कराल धाबा जर लिकेज कराल तर मात्र तुम्ही विजयापासून खूप दूर जाल. या इथे सुरेख फटका फोर्सिंग स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि निश्चितच चिनार माता पिंपलनेर देखील या स्पर्धेच्या बाहेर. जवळच